नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नवरात्री 2024. नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणती फळे देवीला अवश्य अर्पण करावी? चला तर मग पाहूया. शारदीय नवरात्र येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात नवरात्र उत्सवाला विशेष महत्त्व आहे. यंदा घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 असेल. नवरात्रीचा हा उत्सव दुर्गा देवीला म्हणजे देवी पार्वतीला समर्पित मानला जातो. या नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. देवीची आपल्यावर विशेष कृपा राहावी यासाठी कित्येक जण नवरात्रीत 9 दिवस उपवास करतात. उपवासात केवळ फळांचा उपहार केला जातो. नवरात्रीत तुम्ही देवीची पूजा करताना काही विशेष फळांचा नैवेद्य देवीला दाखवू शकता. डाळिंब. नवरात्रीत 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी दुर्गेच्या शैलपुत्रीची पूजा केली जाते. त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही देवी शैलपुत्रीला डाळिंब अर्पण करू शकता. सफरचंद. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. अशात देवी ब्रह्मचारिणी तुम्ही सफरचंद अर्पण करू शकता. असे करणे शुभ मानले जाते. सफरचंदाऐवजी साखरेचा प्रसादही दाखवू शकता. केळी. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. असे म्हणतात की देवी चंद्रघंटेला केळी खूप आवडतात. त्यामुळे केळी तुम्ही देवीला अर्पण करू शकता. नाशपत्ती. चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. तुम्ही देवी कुष्मांडाला नाशपत्तीचा प्रसाद दाखवू शकता. द्राक्ष. नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी स्कंद मातेची पूजा केली जाते. तुम्ही देवी स्कंद मातेला द्राक्षांचा नैवेद्य अर्पण करू शकता. पेरू. 6व्या दिवशी तुम्ही पेरूचा नैवेद्य अर्पण करू शकता. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवी कात्यायनीला तुम्ही पेरूचा नैवेद्य दाखवू शकता. चिकू. नवरात्रीच्या 7व्या दिवशी देवी काळरात्रीची पूजा केली जाते. तुम्ही देवी काळरात्रीला चिकू अर्पण करू शकता. सीताफळ. 8व्या दिवशी तुम्ही सीताफळाचा नैवेद्य अर्पण करू शकता. 8व्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. त्यामुळे महागौरीला सीताफळाचा नैवेद्य अर्पण करू शकता. संत्रा. नवरात्रीच्या 9व्या दिवशी तुम्ही देवीला संत्र्याचं फळ अर्पण करू शकता. यापैकी कोणताही फळ न मिळाल्यास तुम्ही तुमच्या प्रकारे चांगला नैवेद्य दाखवून देवीचा आशीर्वाद घेऊ शकता. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.